हाय गाईज, तर तुम्ही बघू शकता मी आता सिम्पलच रेडी झाले कारण माझी तब्येत बरी नाही आहे गाईज, त्यामुळे म्हणूनच ब्लॉग पण आले नाहीत. मग त्यानंतर मी गेले होते आईला भेटण्यासाठी, पण ती एवढा ॲटिट्यूड दाखवते ना गाईज की काय सांगूच नका, कारण पण क्यूट आहे ती. मग त्यानंतर गाईज आजी आली होती, मग आजीसोबत थोड्या गप्पा वगैरे करत होते. मग तिला पण म्हटलं जरा ब्लॉगमध्ये हाय वगैरे कर, कारण तू फर्स्ट टाईम ब्लॉगमध्ये येत आहेस. मग त्यानंतर राम त्यांच्या घरी नाही कार्यक्रम होता, म्हणजे त्यांचे मम्मी पप्पा वृंदावनला जाऊन आले होते, त्यामुळे त्यांनी एक महाप्रसाद आयोजन केलं होतं घरीच. आणि इतका सुंदर बघू शकता तुम्ही, इथं पंगत वगैरे बसले आहे आणि मी आणि आजीसुद्धा गेलो होतो. मग त्यानंतर बघू शकता गाईज, हा महाप्रसाद असू कसं शकतो, इतके मेन्यू होते काहीच खाऊन तिथेच सुस्त व्हावं असं. मग त्यानंतर सरबतसुद्धा होतं. मग त्यानंतर गाईज नेक्स्ट डे मी निघाले चंदूरला, मावशीकडे एक काम होतं म्हणून, आणि फायनली मी आले मावशीकडे. आणि मावशीला वगैरे भेटून काम वगैरे झाल्यानंतर गाईज मी हे तुम्हाला मंदिर यासाठी दाखवत आहे, कारण या मंदिराच्या समोरच ना आम्ही पहिला म्हणजे दुसरी तिसरीला असताना आम्ही राहायला होतो गाईज, तेव्हा मला काहीच कळत नव्हतं. पण मला हे सगळं मम्मी सांगते, पण त्या आठवणी आहेत म्हणून मी व्हिडिओमध्ये कॅप्चर केला. पण खूप सुंदर आहे बिरोबाचं मंदिर. मग त्यानंतर घरी येताना आजीसाठी मी आईस्क्रीम आणलं होतं, कारण तिचं फेवरेट होतं, आणि माझी तब्येत बरी नाही तरीसुद्धा मी खाल्ले आणि परत आजारी पडले. आणि ही आमची आजी पण खात आहे. सो आजचा मी ब्लॉग कसा वाटला कमेंट करा. बाय बाय गाईज.